एकदा बादशाह दरबारात बिरबलला विचारतो, बिरबला आपल्या राज्यामध्ये आंधळ्यांची संख्या किती आहे आणि डोळस लोकांची संख्या किती? बिरबल म्हणतो, महाराज आज मी याचं उत्तर देऊ शकत नाही, पण मी उद्या ह्याचं उत्तर आपल्याला देईन. आणि दुसऱ्या दिवशी एका मोठ्या चौकामध्ये बिरबल बाज घेऊन विणत बसतो आणि आपल्या दोन्ही बाजूला 2 सेवकांना बसवून ठेवतो. एक एक माणसं चौकात यायला सुरुवात केल्यावर बिरबलला तिथे बघून आश्चर्यचकित होतात आणि बिरबला जवळ येऊन म्हणतात, बिरबल हे काय चालू आहे? की तो लगेच उजव्या बाजूच्या आपल्या सेवकाला सांगायचा, यांचं नाव आंधळ्यांच्या यादीत लिहून टाक. असं करता करता बरीच माणसं येऊन जातात. शेवटी ही बातमी बादशाहपर्यंत पोचते. बादशाह स्वतःसुद्धा तिथे येतो आणि बिरबलाला तोच प्रश्न विचारतो, बिरबला हे काय चाललंय? लगेच बिरबल बाजूच्या सेवकाला सांगतो, बादशाहांचं नाव आंधळ्यांच्या यादीत टाक. आता मात्र बादशाह भडकतो, म्हणतो, बिरबला तू माझं नावसुद्धा आंधळ्यांच्या यादीत टाकतोयस? त्याच्यावर बिरबल शांतपणे म्हणतो, मी समोर इथं चौकात बाज विणत बसलोय, एवढं स्पष्ट दिसत असून सुद्धा तू काय करतोयस हा प्रश्न तुम्ही विचारता म्हणजे नक्कीच तुमचं नाव आंधळ्यांच्या यादीत येणार. काय मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्यालाही डोळ्यासमोर अशाच अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या आपल्याला कळत नसतात. कदाचित आपलंही नाव बिरबलाच्या आंधळ्यांच्या यादीतच जाऊ शकेल. असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा.